एकाच दुकानात सगळं काय मिळतं असं म्हणतो। लाईट्स आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरर सोबत काम करून आणतो, त्यामुळे त्यामध्ये गणपती बाप्पाचा मंत्र, गणपती बाप्पाच्या आरत्या ग्राहकांना लागतात, त्याच्यामध्ये आपल्याला एलईडी बल्ब आहेत, ब्रॉन्झ तुम्ही हे प्रभावीला हा ब्रॉन्झ कलर यूज करू शकता। आमच्याकडे जास्वंदीचं फूल आहे, कमळाचं फूल आहे, एक छान प्रकारे एकदम डिटेल्ड असं मीना वर्क केलेलं आहे। काय होतं की पडदा विकला जातो, पडद्यामागे अस्तर नसतं आणि त्यामुळे पडद्याला लाईट फिट करतात। हे एक युनिक आहे। ह्या गोष्टी अशा आहेत, हे लिमिटेड पिवळ्या कलर मध्ये गोंडे आहे, व्हाईट कलर आहे, वॉर्म व्हाईट कलर झाला। अरे वा। मायबाप रसिक प्रेक्षक हो, जय शिवराय। आरमारी मराठा या तुमच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा रसिक जनांचा स्नेहपूर्वक स्वागत असा। मायबाप रसिको, आज मी आहे देवगड तालुक्यातल्या पडेल तिठ्यावरती। पडेल तिठ्याचं बाजार आपण यापूर्वी सुद्धा बघितलेलं असं, पण यावेळी मी एका महत्त्वाच्या गोष्टीसाठी येईल। या पडेल कॅन्टीनच्या आजूबाजूच्या परिसरातच स्वप्नपूर्ती म्हणून एक बिल्डिंग आहे। त्या स्वप्नपूर्ती बिल्डिंगमध्ये एका तरुण उद्योजकाने एक सुंदरसा दुकान घातलेला आणि आता काही दिवसातच गणराजाचा आगमन होत आला। गणराजाच्या आगमनात मकर बांधला जातं आणि त्या मकरामध्ये सजावट केली जाते आणि या सजावटीसाठी लागण्यासाठी काही गोष्टींची गरज असते। ते गणराजाच्या सजावटीसाठी लागणारे जे काही गोष्टी आपल्याला लागतात ते आज आपण पडेल तिठ्यावरच्या एका सुंदरशा दुकानात ते सगळ्या गोष्टी बघणार असो, त्या गोष्टींचे भाव जाणून घेणार असो आणि ते गोष्टी कोणकोणते आहेत ते सुद्धा मी तुमका दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे। मायबाप रसिको, ह्यो व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो, व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा हा तुमचा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि जर तुमका सजावटीक सुंदरशा गोष्टी हव्या असतील तर या सुंदरशा दुकानात येऊन ते गोष्टी विकत घ्यावा। चला तर जाऊया आपण या पडेल तिठ्यावरच्या त्या सुंदरशा दुकानात। आपण पडेल तिठ्यावरच्या मुख्य भागातच उभे आहोत आणि समोर आपल्याला दिसता तो विजयदुर्गात जाणारा रस्ता असा। आता आपण जातो देवगड दिशेक जाणाऱ्या रस्त्यान। त्याच रस्त्यात उजव्या बाजू स्वप्नपूर्ती म्हणून बिल्डिंग आहे आणि त्या स्वप्नपूर्ती बिल्डिंगमध्ये एक सुंदरसा आपला सजावटीचा दुकान आहे। त्या स्वप्नपूर्ती बिल्डिंगमध्ये शुभ लाभ कला भवन असं एक सुंदरसा दुकान आहे। आमच्या या देवगड तालुक्यात पडेल कॅन्टीनच्या जवळपासच या दुकानात तुमका सगळ्या गोष्टी मिळतील। दुकानाच्या प्रवेशद्वारावरतीच अगदी सुंदर कलाकृतीची सुबक कलाकृतीची सुंदर अशी लालबागच्या राजाची प्रतिमा, ते नतमस्तक होऊन आज आपण या ज्या वस्तू गणपती गजाननाच्या सजावटीसाठी उपलब्ध ते कोणकोणत्या गोष्टी आहेत, त्याचप्रमाणे त्यांचे दर काय आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत। पहिल्या प्रथम गणराजाक वंदन करून आज आपल्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा। स्वप्नपूर्ती बिल्डिंगमध्ये असलेला शुभलाभ कलाभवन या सुंदरशा अशा गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सजावटीक लागणाऱ्या सगळ्या गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओतून बघणार असो। जाऊया आपण स्वप्नील गावकर दादा आपले आहेत, त्यांच्याकडून सगळ्या गोष्टींची किंवा सगळ्या वस्तूंचे दर तसेच सगळ्या वस्तूंचे काही विशेषता असतात ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार स्वप्नील दादा। नमस्कार। तुमच्या दुकानात अशा सुंदरशा गोष्टी मी आता बघतोयच आहे, पण साधारण ह्या गोष्टींचे जे वस्तू आहेत त्यांचे दर काय आहेत किंवा त्या वस्तू कशा पद्धतीने सजावटीक वापरल्या जातील याची जरा कृपया माहिती द्या ना। बरोबर। नमस्कार, मी स्वप्नील गावकर, माझ्यासोबत माझ्या टीम मध्ये प्रितेश गावकर आणि अमोल गावकर। संपूर्ण शुभलाभ कलाभवन परिवारातर्फे सर्वप्रथम मी आरमारी मराठा या चॅनलचे जे सर्व आहेत त्यांचं आणि तुमचे जेवढे सबस्क्रायबर आणि फॉलोअर सर्वांचं मी या व्हिडिओमध्ये अत्यंत सहर्ष स्वागत करतो। धन्यवाद। तुम्हाला शुभलाभ कलाभवन मध्ये गणपती सजावटीसाठी जे जे साहित्य लागतं ते सर्व प्रकारचं साहित्य तुम्हाला एका छताखाली आम्ही स्वस्त दरामध्ये आणि अप्रतिम क्वालिटीमध्ये उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न केलेला आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, नक्कीच तुम्हाला या सर्व गोष्टी आवडतील आणि नक्की तुम्ही शुभलाभ कलाभवनला भेट द्या। तर मी सुरुवात करतो। सर्वप्रथम कोकणामध्ये जितके आपल्याकडे गणपती बाप्पाच्या मूर्त्या असतात त्यांना खड्यांनी डायमंडने किंवा डायमंड लेसने सजवल्याशिवाय मूर्ती ही कधी आपली पूर्ण होत नाही। लाडका बाप्पा इतका चांगला दिसेल आणि त्यासाठी आपण सर्व भक्तगण जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे प्रयत्न करतो। तर त्यासाठी आम्ही 2 फुटापासून 5 फुटांच्या मूर्त्या आहेत
त्यांना खड्यांनी सजवण्यासाठी जी सामग्री लागते ती सर्व सामग्री आम्ही इथे उपलब्ध केली आहे. ते मी तुम्हाला सर्वप्रथम या गोष्टी याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आपल्याकडे हे सर्व प्रकारचे हे खडे आहेत, त्याला खाली लटकन पण आहे, हे मोती आणि डायमंड कॉम्बिनेशन मध्ये आहेत. यामध्ये ह्या प्रत्येक कलर आमच्यामध्ये रेड कलर आहे, ब्लू कलर आहे, त्यानंतर तुमचा रामा कलर आहे, ग्रीन कलर आहे आणि प्रत्येक पॅटर्न मध्ये तिलक फॉर्म मध्ये आहे, सर्कल मध्ये आहे, हाफ सर्कल मध्ये आहे, अशा वेगवेगळ्या प्रकारचे डायमंड्स आणि हे सेट केले. त्याच्यामुळे आपण त्याच्यामध्ये तुम्ही मूर्तीला वापरू शकता, मुकुटाला वापरू शकता, कमरपट्टाला वापरू शकता, बाजूबंद म्हणून वापर करू शकता. तर ह्या सर्व प्रकारचे खडे आहेत, म्हणजे 2 फुटापासून 4 फुटा 5 फुटापर्यंत जेवढ्या मूर्ती आहेत त्यांना तुम्ही सजवण्यासाठी या गोष्टी वापरू शकता. त्यामध्ये गणपती बाप्पाच्या विविध प्रकारच्या बाली आमच्याकडे आहेत. त्यानंतर जे आपण आयलॅशेस म्हणजे ज्या पापण्यांसाठी जे वापरतो तोही आमच्याकडे आहेत. हे वेगवेगळ्या प्रकारचे बाजूबंद आहेत, कानाला लावण्यासाठी लटकन आहेत आणि त्यासाठी लागणारा ग्लू म्हणजे सर्व साहित्य आम्ही तुम्हाला इथे उपलब्ध करून दिलेलं आहे. साधारण या खड्यांची किमती कशा असतील? ही सुरुवात आपली 20 रुपयापासून सुरुवात होते आणि मोठे तुम्हाला एक 150-160 पर्यंत तुम्हाला मोठ्यांमध्ये हे सर्व प्रकारचे खडे आणि डायमंड्स पूर्ण सेट हे उपलब्ध आहे आमच्याकडे. आपण आता खड्यांबद्दल बघितलं, आता पुढे बघूया आपण जे आपल्याला गोल्ड कलर मध्ये किंवा सिल्वर कलर मध्ये किंवा इतर रेड, ब्लू, ग्रीन, रामा कलर, फिरोजी कलर यामध्ये जे आपल्याला लेसेस लागतात डायमंडच्या, मग सिंगल चेन असेल, ट्रिपल चेन असेल, मल्टी कलर असेल, त्या लेसेस तुम्हाला मी दाखवतो, त्याही आमच्याकडे उपलब्ध आहे. इकडनं तुम्ही खालून बघाल आमच्याकडे तर ही ब्लू कलर मध्ये लेस आहे, त्याच्यानंतर फिरोजी आणि सिल्वर कलर मध्ये मिक्स आहे, मल्टी कलर मध्ये आहे, रेड व्हाईट कलर मध्ये आहे, प्युअर रेड कलर मध्ये आहे, गोल्ड मोती कलर मध्ये आहे, रामा कलर मध्ये आहे, रामा सिल्वर कलर मध्ये आहे. त्यानंतर थोड्या मोठ्या खड्यांमध्ये मल्टी कलरमध्ये सिल्वरमध्ये कॉम्बिनेशन आहे, गोल्डमध्ये कॉम्बिनेशन आहे, फक्त प्युअर गोल्डमध्ये आहे, रेड सिल्वरमध्ये कॉम्बिनेशन आहे. हे ट्रिपल कलर, ह्याला ऑलरेडी खाली ग्लू आहे, तुम्हाला फक्त काढायचा ग्लू आणि पेस्ट करायचा म्हणजे एकदम इझी टू यूज त्याच्यामध्ये आहे. ब्लू कलरमध्ये आहे. एखाद्याची मूर्ती म्हणजे ब्रॉन्झ असेल तुम्ही हे प्रभावेला हा ब्रॉन्झ कलर यूज करू शकता. परत हा सिल्वर कलर आहे. एक ज्यांना कोणाला मोठे हवे असतील सेट तर ह्या मोठ्या डायमंडमध्ये ह्याच्या पण स्ट्रिंग्स आमच्याकडे अवेलेबल आहे, म्हणजे सर्कलमध्ये आहे, तिलक शेपमध्ये आहे. तुम्हाला हा शेप हवा असेल पानांचा, हे तुम्ही गणपती बाप्पाच्या पितांबराला यूज करू शकता, त्यासाठी आहेत. हे सर्कल म्हणजे प्रत्येक प्रकारामध्ये असं नाही की ज्याला जी प्रकार आवडतो आणि तो प्रकार तो यूज करून आपण आपल्या बाप्पाला अत्यंत सुरेख प्रकारे सजवू शकतो. ते प्रत्येक प्रकार आम्ही इथे ग्राहकांसाठी उपलब्ध करून ठेवला आहे. स्वप्नीलदा, बाप्पाला लागणारे ज्वेलरी वगैरे खूप म्हणजे जास्वंदीचं फूल वगैरे असं ज्वेलरीमध्ये असतं, तसं आपल्याकडे काय आहे का? एकदम चांगला प्रश्न केला. जे आमच्याकडे वस्तू आहे त्या तुम्हाला मी दाखवतो. आमच्याकडे जास्वंदीचं फूल आहे, कमळाचं फूल आहे, त्यानंतर केवड्याचं फूल आहे. गणपती बाप्पाला ज्या आवडतात त्या दुर्वा आहेत आमच्याकडे, पूर्ण गोल्डमध्ये आहे, गोल्ड ग्रीन कलरमध्ये आहे. बाप्पासमोर आपण जी विड्याची पानं ठेवतो ती विड्याची पानं आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही खास बघाल तर ह्या प्रत्येक विड्याच्या पानामध्ये अष्टविनायक आहेत. म्हणजे हे एक सुरेख डिझाईन आहे आणि वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशनमध्ये आम्ही बनवलेलं आहे. त्यानंतर हळद कुंकू अक्षर ठेवण्यासाठी ह्या आपल्या डिश आहेत, ह्या आपण एक शोभेची वस्तू म्हणून बाप्पासमोर ठेवू शकतो. त्यानंतर ज्यांना पूर्ण गोल्डमध्ये कंठ्या हव्या असतील तर त्या प्रकारच्या पण वेगळ्या डिझाईन, ह्या सगळ्या युनिक डिझाईन आहेत. हे कॉपरमधलं मटेरियल जर गोल्ड प्लेटिंग केलेलं आहे. 3 ते 4 वर्ष ग्राहकाला कसलीच चिंता करायची नाहीये. ह्या कंठ्या ते वापरू शकतात. गणेशोत्सव झाल्यानंतर परत पुन्हा प्लास्टिकमध्ये पॅक करून ठेवा आणि पुढच्या वर्षी पुन्हा रियूज करा. म्हणजे इतकं सुबक आणि चांगलं आहे की याला काहीही होणार नाही आणि याची आम्ही पूर्ण गॅरंटी देतो. याच्या व्यतिरिक्त समजा 3-4 वर्षानंतर थोडीशी प्लेटिंग डल झाली, याला पुन्हा आपण रिप्लेटिंग करू शकतो आणि एकदम माफक दरामध्ये तुम्ही आमच्या दुकानात घेऊन या, आम्ही तुम्हाला पुन्हा ते रिप्लेटिंग करून देऊ आणि तुम्ही ते पुन्हा वापरू शकता. यातला जे मीना वर्क आहे किंवा खडे आहेत हे आमच्यातर्फे आम्ही तुम्हाला फ्रीमध्ये करून देऊ. फक्त जे काही गोल्ड प्लेटिंगचे 100, 200, 300 रुपये जे काही चार्ज होतील तेवढे फक्त कस्टमरला पे करायला लागतील. साधारण किमती काय आहेत या? आता आमच्याकडे फुलांपासून जी स्टार्ट होते जवळपास एक 300 रुपयापासून स्टार्ट आहे. जवळपास आमच्याकडे 4-4.5 हजारापर्यंत आमच्याकडे ज्वेलरी अवेलेबल आहे. झाली फुलं, आपल्याकडे कंठ्या, ह्या गोष्टी झाल्या. पण बाप्पासाठी लागणारे मुकुट म्हणा किंवा बाप्पाच्या हातात असलेली वेगवेगळ्या प्रकारची आयुधं म्हणजे शस्त्र आहेत, तर ह्या गोष्टी किंवा बाप्पाचं वाहन म्हणजे आपले मूषक आहेत, कामधेनू, ह्या गोष्टी पण आमच्याकडे उपलब्ध आहेत. तर मी तुम्हाला त्या गोष्टी दाखवतो. जसं मी म्हटलं की मुकुट आहेत, तर आमच्याकडे हे अशा प्रकारचे मुकुट आहेत. हे तुम्हाला 2 फुटापासून 4 फुटांच्या मूर्तीसाठी तुम्ही हे आरामात वापरू शकता. प्रत्येक मुकुटाला फ्रंट आहे आणि बॅकला जी वेणी असते प्रभाव टाईप जे म्हणतो तेही प्रत्येक मुकुटाला आहे. एक छान प्रकारे एकदम डिटेल्ड असं मीना वर्क केलेलं आहे. त्यानंतर तुम्ही जर बघाल तर जी बाप्पाला लागणारे आयुध आहेत त्यामध्ये त्रिशूळ म्हणा, त्रिशूळमध्ये मोरपंख आहे, त्रिशूळमध्ये ओम आणि मोरपंख अशा प्रकारचं पण आयुध आहे. फक्त प्युअर तुम्हाला जर परशू हवा असेल तर परशू पण आहे.
नुसतं ह्याचं मोराचं पीस जर हातात असेल तर त्या प्रकारे पण कॉम्बिनेशन आहे. याच्या व्यतिरिक्त बाप्पाला जे सोंडपट्टे लागतात तर ते पण युनिक डिझाईनमध्ये. जर तुम्ही पहिला बघाल तर हा लालबागच्या राजाची डिझाईन आहे. त्यानंतर तुम्ही वरचा ह्याचा बाजूचा बघाल तर ही आपले चिंतामणी ती डिझाईन आहे. तर अशा युनिक डिझाईन सोंडपट्ट्यासाठी पण आहेत. 2 फुटापासून 4, 4.5, 5 फुटांपर्यंत तुम्ही आरामात सोंडपट्टे वापरू शकता. त्यानंतर सुदर्शन चक्र आहेत आपल्याकडे. बाप्पासाठी लागणारे बाजूबंद आहेत, तोडे आहेत. तर सर्व प्रकारची जी बाप्पासाठी जितकी ज्वेलरी लागते ती सर्व ज्वेलरी आमच्याकडे इथे. आणखी आपल्याला तुमच्याकडे काय आहे जे आपल्याला सजावटीसाठी वगैरे लागतं? आता तुम्ही जर सजावटीसाठी म्हणाल तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाप्पा जिथे स्थानपन्न होतात तर त्यासाठी जे बॅकड्रॉप लागतात, पडदे लागतात, म्हणजे राईटचं बॅकचं कॉम्बिनेशन असो, लेफ्ट राईटचं कॉम्बिनेशन असो, फ्रंटला तुम्हाला काय पाहिजे त्यामध्ये आमच्याकडे अत्यंत युनिक डिझाईन आणि खूप कॉम्बिनेशन. आम्ही नुसतं आणि ते विकण्यासाठी काम नाही करत, तर येणाऱ्या ग्राहकाला तुमच्या घरामध्ये काय रंग आहे आणि तुम्हाला काय बॅकड्रॉप आहे तर त्यासाठी लेफ्ट राईटला काय कॉम्बिनेशन बसेल, कुठला गेट लावू शकता, कुठला पडदा लावू शकता, कुठल्या साईजचा लावू शकता, हे पूर्ण कॉम्बिनेशन आम्ही एक पूर्ण सेट करून कस्टमरला देतो इथे. तर चला मी तुम्हाला त्याबद्दल माहिती देतो. तत्पूर्वी तुमच्या मागे ना खूप सुंदर कंठी आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कंठी बघायला मिळतात, म्हणजे गणरायाच्या गळ्यात शोभून दिसणाऱ्या अशा कंठी आहेत, मोत्यांच्या वगैरे. हो. काय किमती आहेत त्या साधारण? ह्या जवळपास आपल्याकडे 150-200 पासून स्टार्ट होते. आपल्या 300-350 पर्यंत आपल्याकडे मूर्तीच्या उंचीनुसार कंठ्या उपलब्ध आहेत. सुंदर आहेत सगळ्या, म्हणजे वेगवेगळ्या डिझाईन आहेत, व्हरायटी आहे आणि खरोखर म्हणजे असं अगदी बघायला सुद्धा आकर्षक वाटतं. ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सुद्धा आवडतील. आपल्याला बऱ्याचशा मोठमोठ्या दुकानांमध्ये एवढ्या विस्तृतपणे बघायला मिळत नाही, कारण तिथे फक्त तुम्हाला काही लिमिटेड बघायला मिळतात. पण या ठिकाणी बघा अगदी सजावट सुद्धा सुंदर केलेली आहे आणि प्रत्येक कंठी तुम्हाला बघून समजून घेता येईल की आपल्या गणरायाच्या मूर्तीला कोणती शोभून दिसेल. जसं मी तुम्हाला पडद्यांमध्ये म्हटलं तर पडद्यासाठी आपल्याकडे 1.5-2 फुटांच्या मूर्तीपासून 5 फुटांच्या मूर्तीसाठी जे बॅकड्रॉप लागतात ते सर्व प्रकारचे बॅकड्रॉप आमच्याकडे उपलब्ध आहेत. जसं मी तुम्हाला म्हटलं की जे ट्रेंडिंग कलेक्शन आहे, लोकांना जे आवडतं ते आम्ही फ्रंट एंडला हा मी पूर्ण प्रॉपर सेटअप केला. हा सेटअप तुम्हाला कुठेही बघायला मिळणार नाही. एका ठिकाणी जाऊन कस्टमर इथे व्हिज्युअलाइज करू शकतो की माझा पडदा दिसेल कसा. तर तुम्हाला मी दाखवतो. पहिला पडदा हा पीच कलरमध्ये पडदा आहे. आता हा 6x5 फुटाचा पडदा आहे. हे सुलेक्सला गॅलेक्सी मटेरियल म्हणतात. प्रत्येक पडद्याला याच्या मागे अस्तर आहे आणि याला आम्ही गोल्डन लेस दिली आहे, झालर आहे, झालरला लटकन आहे. याची खासियत अशी आहे की हे पडदे तुमचे वॉशेबल आहेत. तुम्ही बकेट वॉश याला करू शकता आणि पुन्हा रियूज करू शकता. तुम्ही बघाल त्याच्यामध्ये आमच्याकडे बरेच डिझाईन आहेत. हा सोडलात सेम कलरमध्ये आमच्याकडे हे कॉम्बिनेशन आहे. ज्याला स्काय ब्लू कलर स्काय ब्लू मध्ये घेऊ शकतात. कोणाला पिंक हवा असेल लोकांना तर पिंक कलरमध्ये ऑप्शन आहे. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये बघायचं असेल तर आमच्याकडे एम्ब्रॉयडरी वर्क आहे. त्यामध्ये टिकलीचं पण काम केलेलं आहे. झालर लटकन तर आहेच आणि प्रत्येक पडद्याला अस्तर तर असणार. नुसते बऱ्याच ठिकाणी काय होतं की पडदा विकला जातो, पडद्यामागे अस्तर नसतं आणि त्यामुळे पडद्याची किंमत कमी असते. ग्राहकांना या गोष्टी जनरली कळत नाहीत. पण आम्ही क्वालिटीमध्ये कुठेही कॉम्प्रोमाइज करत नाही. प्रत्येक पडदा हा युनिक डिझाईन केलेला, प्रत्येक पडद्याला अस्तर अवेलेबल आहे, गोल्डन लेस आहे आणि आम्ही क्वालिटी मटेरियलच ग्राहकाला देतो आणि त्या चांगल्या गोष्टी आम्ही ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. खरंच खूप अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षक असे पडदे आहेत तुमच्याकडे आणि वेगवेगळे रंगसंगती त्याला एवढी सुंदर आहे, बघायला पण मला छान वाटतंय. म्हणजे सजावटीला तर हे पडदे आपण लावल्यानंतर गणरायाची मूर्ती खरोखरच उठून दिसेल असं वाटायला लागलं. आता हा नेटेड फॅब्रिक मध्ये आहे, टिकली वर्क केलेलं आहे. अस्तर तर प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे. त्यानंतर कोणाला जर ग्रास मध्ये डिझाईन हवं असेल तर आमच्याकडे त्यामध्ये पण ऑप्शन अवेलेबल आहे. तुम्ही बघाल तर हे येलो कलर मध्ये ग्रास मध्ये डिझाईन आहे. म्हणजे ग्राहकांना जे आवडतं ती प्रत्येक गोष्ट आम्ही ते ठेवलेली आहे आणि त्याप्रमाणे त्यांना उपलब्ध होईल. आता जसं आपण बोललो की हे झाले 6x5 फूट. काही कोकणामध्ये आपल्याकडे ही पद्धत आहे की घरामध्ये गणपती मूर्त्या फार मोठ्या मोठ्या असतात. 3 फूट असते, 4 फूट असते, 5 फुटाची पण मूर्ती घरामध्ये आपल्याकडे असते. त्यांच्याही गरजा परिपूर्ण करण्यासाठी आम्ही मोठे पडदे घेऊन आलो आहोत. तर तुम्ही मोठ्या पडद्यामध्ये बघाल तर आमच्याकडे हे बघा, हे 7x7 फुटामध्ये ही डिझाईन आहे. हे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं आहे, टिकली वर्क केलेलं आहे. हे 7x7 फुटामध्ये मोठ्या गणपतींसाठी बॅकड्रॉप आमच्याकडे आहेत. याच्यामध्ये पण आमच्याकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत. आता ह्याच्यामध्ये तुम्ही बघाल हे मयूर पंखामध्ये केलेलं डिझाईन आहे, टिकली वर्क. हा दुसरा पॅटर्न आहे 7x7 फुटामध्ये. त्यानंतर तुम्हाला मी पुढचा पॅटर्न तुम्हाला दाखवतो. हा अजून टिकली वर्क मध्ये केलेला दुसरा पॅटर्न आहे. अजूनही आमच्याकडे पॅटर्न आहेत. प्रत्येक पॅटर्न डिस्प्लेला लावणं शक्य नाहीये. तुम्ही दुकानामध्ये या, इथे आमच्या टीमला भेटा आणि तुम्हाला आम्ही सर्व प्रकारचे पडदे दाखवू आणि तुम्हाला एक प्रॉपर एक पूर्ण पॅकेज सेट करून तुम्हाला आम्ही रेडी करून देऊ शकतो. साधारण किंमत काय सर?
तर सुरुवात आमच्याकडे एक 800-900 रुपयापासून स्टार्ट होते. आमच्याकडे 1600-1700 रुपयापर्यंत बॅकड्रॉप आमच्याकडे उपलब्ध आहे. येस, जसे त्याची क्वालिटी होईल, तुमची साईज असेल त्यानुसार त्याची किंमत, त्यामध्ये काय वर्क केलं त्यानुसार त्याची साईज वाटते. पण प्रत्येक पडदा हा एकदम क्वालिटीमध्ये आहे, चांगल्या प्रकारचं मटेरियल यूज केलेलं आहे, जे बाकीच्या ठिकाणी होत नाही. त्या गोष्टी आम्ही चांगल्या प्रकारे ग्राहकांना देण्याचा प्रयत्न केलाय. आता हा झाला हे कॉम्बिनेशन. ह्याच्यामध्ये अजून काही लोकांना आपल्याला टिकलीमध्ये काही पडदे आवडतात. हो, तर त्यामध्ये पण आम्ही केलेला हा एक नवीन कलर आम्ही घेऊन आलेलो टिकलीमध्ये. याला म्हणतात निऑन कलर आहे हा. याला पण तुम्ही वॉर्म व्हाईटचा कलर वगैरे फ्लडलाईट यूज केला तर हा असा थोडीशी लकाकी झळाळी या पडद्याला येते. यामध्ये पण हे सध्या खूप लोकांना आवडते आणि ह्याच्यामध्ये बरेचसे पडदे आम्ही आतापर्यंत सेल केले त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये पण कलर कॉम्बिनेशन आहे. याच्यामध्ये पिंक कलर आमच्याकडे आहे, मोती कलर पण आमच्याकडे याच्यामध्ये आहे. हा तुम्ही बघू शकता पडदा. झाजर आहे, झाडाला लटकन आहे, म्हणजे अत्यंत सुरेख असे दिसतात. त्यानंतर काही पानां फुलांच्या कॉम्बिनेशन मध्ये, कोणाला ग्रीन मध्ये काही थिंक त्यासाठी पण आमच्याकडे पडदे उपलब्ध आहेत. तर हे कॉम्बिनेशन पण आमच्याकडे आहे. कोणाला एकदम सोबर कलर हवा असेल तर या फुलं बॅकड्रॉपला आणि इथे हे केलेलं पॅटर्न हे तुम्ही बघू शकता. व्हाईट रेड कॉम्बिनेशन, ज्याला एकदम सोबर एकदम कलर हवा असेल व्हाईट तर ते ही पण कॉम्बिनेशन आपल्याकडे उपलब्ध आहे. आता त्यानंतर काही लोकांना जर वेल्वेट मध्ये हवं असेल तर आमच्याकडे वेल्वेट मध्ये पण आमच्याकडे उपलब्ध आहे. हे वेल्वेट मध्ये एम्ब्रॉयडरी वर्क केलेलं, टिकली वर्क केलेला हा पडदा आहे. हे पण फार ट्रेंडिंग आहे. लोकांना थोडेसे कलर हे डार्क रेड कलर मध्ये वगैरे आपल्या कोकणामध्ये लोकांना आवडतात, तर त्यासाठी आपण तसं पण कॉम्बिनेशन आणलेलं आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला जर काही असं पिंक आणि येल्लो ऑरेंज अशा कॉम्बिनेशन मध्ये हवा असेल तो पण पडदा आपल्याकडे आहे. त्यातून टिकली वर्क केलेला आहे. म्हणजे तुम्ही इथे पडदे येऊन तुम्ही बघू शकता की हा पडदा दिसेल कसा, तुम्हाला तुम्ही व्हिज्युअलाइज करू शकता, जेणेकरून तुम्हाला जास्त क्लॅरिटी होते की कसा दिसेल, काय वाटेल त्याप्रमाणे तुम्ही खरेदी करू शकता. सुंदर कॉम्बिनेशन्स आहेत आणि खूप व्हरायटी पण छान आहेत. होय. आता तुम्ही म्हणाल की ठीक आहे की पडद्याबद्दल झालं, आम्हाला अजून काय युनिक आम्हाला असं काय दाखवता येईल. तर युनिक तुम्ही म्हणाल तर आम्ही जे घेऊन आलो ते म्हणजे हे गेट. तुमच्याकडे जर पडदा असेल, तुम्ही हा पडदा केला तर त्या पडद्याला तुम्ही हे राधेशाही गेट म्हणतात, हे तुम्ही गेट वापरू शकता. आता हे गेट कसे वापरतात हे तुम्हाला मी दाखवतो. याच्यामध्ये आपल्याकडे बरेचसे कॉम्बिनेशन आहेत. आता हा जर तुम्ही बघितला पहिला हा गेट असा आहे, ह्याला आपण जर असं केलं दोन्ही साईडने तर हा राधेशाही गेट तयार झाला. तर आपल्याकडे हे अशा प्रकारे कॉम्बिनेशन आहे. हा ब्लू कलर मध्ये आहे, त्यानंतर आपल्याकडे व्हाईट कलर मध्ये आहे. म्हणजे ज्याला जो बॅकड्रॉप असेल त्यानुसार आपण तो कॉम्बिनेशन यूज करून हे करू शकतो. याला आपण असं जर टाय केलं, दोन्ही साईडला टाय केलं झाला तुमचा राधेशाही गेट सुद्धा. मागे तुम्ही कुठला बॅकड्रॉप वापरा, एकदम असा वेगळा असा म्हणजे म्हणतात असा पॅलेस टाईप लुक आपण आपल्या मंदिराला किंवा मकराला देऊ शकतो. आणि त्यामध्ये बरेचसे कलर आहेत. म्हणजे कोणाला ब्लू असेल, कोणाला व्हाईट असेल, येल्लो असेल तर ते आहेत हे कलर. त्याच्या व्यतिरिक्त जर काही दुसरं कॉम्बिनेशन जे मगाशी आपण पडदे बघितले त्यामध्ये पण लोकांना हवं असेल तर तुम्ही ह्या गेटचा वापर करू शकता. हे पण सेम आहे तसंच. छान आहे, सुंदर आहे. तो व्हरायटी इतकी आहे की तुम्ही बघून थका आणि कोणतं घेऊ. खरंच म्हणजे एवढे सगळं व्हरायटी मला पहिल्यांदा बघायला मिळतं तेवढं. तर ह्याच्यामध्ये भरपूर कलर आहेत. हा आता गोल्डन कलर झाला, लेमन येलो आहे, पीच कलर आहे, पिंक कलर आहेत. याच्या व्यतिरिक्त जर कोणाला नेटेड मध्ये हवे असतील तर तेही आम्ही ऑप्शन उपलब्ध केले आहेत. तर हा फुल नेटेड मध्ये आहे, व्हाईट फुल नेटेड आणि त्याच्यावर फक्त टिकली वर्क केलेला आहे. म्हणजे जास्त ट्रान्सपरन्सी आहे याच्यामध्ये. ह्याच्यामध्ये हा पिंक कलर आहे, यामध्ये हा येल्लो कलर आहे. कोणाला एम्ब्रॉयडरी वर्क हवं असेल तर एम्ब्रॉयडरी वर्क मध्ये आम्ही केलेलं आहे. हो, सुंदर. तर कॉम्बिनेशन म्हणजे जितकं ज्याला हवं असेल त्या प्रकारचं कॉम्बिनेशन आम्ही करून देऊ शकतो. याची साधारण किंमत काय आहे? यांची जवळपास आमच्याकडे एक 750 रुपयापासून स्टार्ट होते, 900-950 रुपयापर्यंत आमच्याकडे गेट उपलब्ध आहेत. म्हणजे समजा आपण 750 पासून 900 रुपयांमध्ये हे सगळे गेट उपलब्ध होतील. आणि हे गेट असे आहेत ना की एकदम चांगल्या पद्धतीचं मटेरियल आहे. तुम्ही ह्या वर्षी गणपतीला वापरलात, गणेशोत्सवानंतर तुम्हाला तुमच्या घराच्या दरवाजासाठी पण हे तुम्ही मध्ये हे वापरू शकता. हे चांगल्या पद्धतीचं मटेरियल आहे. हे डेली तुम्ही यूज करू शकता. म्हणजे असं नाहीये की फक्त वापरलं आणि ठेवून दिलं असा प्रकार नाही. म्हणजे एखाद्याला वाटलं की मी ह्या वर्षी वापरतो, पुढे तुम्हाला नवीन करायचं आहे, हे गोष्टी तुम्ही तुमच्या घरामध्ये वापरू शकता आणि तुमच्या घराला अत्यंत सुरेख लुक मिळेल या पडद्यांमुळे. खरंच म्हणजे खरोखर मकराला सुद्धा लावल्यानंतर मकर उठून दिसेल त्याच्यामध्ये. आता एखाद्याला जर हवं असेल की मला मंदिर टाईप काही फ्रंटला करायचं आहे तर आम्ही तो पण ऑप्शन उपलब्ध केलेला आहे. हे मंदिर टाईप फ्रंट गेट आहे आणि या मंदिर टाईप गेटमध्ये तुम्ही हे असं कॉम्बिनेशन करू शकता. आणि हा मंदिर टाईप गेट आहे. तर या गोष्टी पण आपण उपलब्ध केल्या. याच्यामध्ये आपल्याकडे कलर आहेत. हा ऑरेंज आणि कलर मध्ये आहे, त्यानंतर रेड कलर मध्ये पण आपल्याकडे ऑप्शन आहे. तर आम्ही भरपूर कलरचे ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहेत. म्हणजे ग्राहकाला जे हवं आहे ती प्रत्येक गोष्ट आपण इथे
बघता येईल आणि त्याला ती व्हिज्युअलाइज करता येईल आणि ते खरेदी करू शकतात. स्वप्नीलदा, मला असं बघून वाटतं की हे खूप अगोदर यायला पाहिजे होतं मला इथे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या असताना तर लोकांना इथे म्हणजे मुंबईला जायची गावात होणारे जे बांधव आहेत त्यांना सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी हे आपल्या गावातच उपलब्ध होतात आणि ही गोष्ट मोठी आहे. बरोबर आहे, तुम्ही चांगलं सांगितलं. त्याबद्दल लोकांचा गैरसमज काय आहे की मुंबईला वस्तू स्वस्त मिळते आणि गावी वस्तू महाग मिळते. मी ग्राहकांना विनंती करेन की तुम्ही ह्या गोष्टींची तुम्ही मुंबईमध्ये त्याची चाचपणी करा की याची काय किंमत आहे आणि तुम्ही इथे येऊन त्याची चाचपणी करा की आमचे काय दर आहेत. जर तुम्हाला आमचे दर कमी मिळाले तर तुम्ही इतके आनंदित व्हाल की आणि तुम्ही थोडंसं तुम्हाला दुःखही होईल की मी चूक केली की मी मुंबईला जाऊन जास्त किमतीत गोष्टी. दादा, मी आता लोहार चाळीमध्ये खूप ठिकाणी फिरलो, म्हणजे बरीचशी दुकानं पालती घातली, काहींचे व्हिडिओ बनवले. तर तेव्हा मला असं जाणवलं की आता मला असं वाटतंय की या एवढ्या व्हरायटी मला कुठे बघायला मिळालं नव्हतं मुंबईमध्ये. एवढं म्हणजे लोहार चाळीत मी फिरत होतो पडदे घेण्यासाठी, पण तुमच्याकडे एवढं सगळं विस्तृतपणे मला बघून मिळालं, हा सुद्धा कौतुक आहे. आणि मग प्राइस तसे काय मला जास्त वाटत नाहीये. आणि महत्वाचं म्हणजे चांगलं मटेरियल किंवा चांगली क्वालिटी जर आपल्याला हवी असेल तर 2 पैसे अधिक घालू काय. स्वस्तात पण मिळतात काही गोष्टी, उल्हासनगर वगैरे या साईडला भरपूर स्वस्त मिळतं. पण ते तुम्ही जेव्हा ते सजवता तेव्हा त्याची शायनिंग दिसतच नाही. आता आपल्याच व्हिडिओमध्ये बघा किती सुंदर या सगळ्या पडद्यांची शायनिंग बघू आपल्याला मिळतात. आणि खरोखर माझ्या नजरेने सुद्धा मी ते व्हिडिओ करता करता बघते ना तर मला आकर्षक वाटले आणि सुंदर. आणि तसं मला एकंदरीत मी फिरलोय त्याच्यावरून सांगते की एवढ्या सगळ्या आपल्या गोष्टी जर आपल्या घराजवळच मिळतात चांगल्या क्वालिटीचे तर नक्कीच कौतुकास्पद आता. आणि तुम्ही सांगायची गोष्ट जी तुम्ही म्हटलात की स्वतः म्हणजे आपण सर्व ही मराठी मुलं आहेत, आपल्या कोकणातले आहेत आणि आम्ही घरोघरी फिरून ह्या गोष्टींचा अभ्यास केला. 3 वर्ष आम्ही फिरतो, त्यामुळे आम्हाला माहिती की इकडल्या लोकांना काय हवं आहे आणि त्याच गोष्टी आम्ही ते घेऊन आलो. त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये गणेशोत्सव साजरा करतो, आपल्याला सगळ्या गोष्टी एकदम बित्तंबात त्या गोष्टींची माहिती आहे. त्यामुळे त्या गोष्टी आम्ही लोकांपर्यंत सादर करू शकतो आणि त्याची आम्ही पूर्णपणे माहिती देऊ शकतो. बऱ्याचदा काय होतं की विकणाऱ्या लोकांना या गोष्टींबद्दल माहितीच नसते आणि ग्राहकाला पण त्या गोष्टी कळत नाहीत की आपण काय घेतो आणि काय करायचंय. हे आम्ही पूर्णपणे सर्व प्रकारे माहिती ग्राहकाला पोहोचवतो आणि चांगल्यात चांगली वस्तू जी आपण ती पहिल्यांदा चेक करतो, टेस्ट करतो आणि त्यानंतर आम्ही ती ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. स्वप्नील दादा, तुमचा खूप अभ्यास आहे या गोष्टीमध्ये. हे मगाचपासून मी तुमचं जेव्हा ऐकतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की स्वप्नील दादा तुम्ही खूप या सगळ्या गोष्टींचा चांगला अभ्यास केलाय आणि त्या गोष्टी उपलब्ध करून दिल्यात. आणखी आपल्याला काय बघायला मिळेल? आणखी तुम्ही जर पडद्यामध्ये बघाल तर आम्ही काही लिमिटेड एडिशन्स मध्ये काही अजून बॅकड्रॉप घेऊन आलो आहोत. तर याच्यामध्ये तुम्ही बघाल की टिकली वर्क आहे, फ्लॉवरचं डिझाईन आहे. हे पडदे हे आपल्याकडे आहेत. म्हणजे एखाद्याला समजा कस्टमाइज हवं असेल की बाबा माझं ह्या साईजमध्ये बसत नाहीये, मला 2 मीटर दे, 2.5 मीटर दे, तर आपल्याकडे हे कॉम्बिनेशन आहेत. हे 3D फ्लॉवर्स आहेत, म्हणजे एकदम 3D फ्लॉवर दिसतात. तुम्ही जेव्हा लाईट फिट कराल तर हे एक युनिक आहे. ह्या गोष्टी अशा आहेत, हे लिमिटेड एडिशन जे आहेत त्या गोष्टी तुम्हाला कुठे मुंबईतही भेटणार नाही. पूर्ण गॅरंटी. हे मी पहिल्यांदा इथे बघतो, हे तुम्हाला भेटणारच नाही, हे कुठेच भेटणार नाही. कारण यासाठी जे आम्ही शोधलंय आणि इकडे अशा ठिकाणी आणतात त्या गोष्टी उपलब्ध होणं अत्यंत डिफिकल्ट आहे. त्यानंतर हे तुम्ही कॉम्बिनेशन बघाल तर ग्रास, फ्लॉवर आणि टिकली वर्क म्हणजे ट्रिपल कॉम्बिनेशन आणि नेटेड फॅब्रिकवर केलेलं आहे. हे पण तुम्ही वापरू शकता. त्यानंतर हा बघाल तर ग्रासमध्ये फुलांचा स्वस्तिक आहे, मोठा स्वस्तिक आहे, तर हे तुम्ही वापरू शकता. म्हणजे ज्याला जशी आवड आहे, ज्याने जसं डेकोरेशन थीम बनवलंय त्या प्रकारच्या सर्व गोष्टी आम्ही इथे उपलब्ध केल्या आहेत. आता तुम्हाला मी अजून एक डिझाईन दाखवतो की थोडंसं हटके कॉम्बिनेशन आहे, ज्याला आपण सेल्फी टाईप मध्ये म्हणतो ना. मग तुम्ही डार्क थीम मध्ये पण काही लोक करतात युनिक डिझाईन, तर ते पण आम्ही अवेलेबल करून दिलेलं आहे. अच्छा. तर ह्याच्यावर पण इतकं सुंदर वाटेल की ह्याला तुम्ही बॅकड्रॉप घ्या आणि साईडला तुम्ही व्हाईट बॅकग्राऊंड जरी फरचा केलात आणि ह्याच्यावर तुम्ही जर लाईट यूज केली, अत्यंत सुरेख, अत्यंत सुरेख. म्हणजे 100% लोक नाव करतील अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही ग्राहकांसाठी इथपर्यंत घेऊन आलो. स्वप्नील, आपल्याला याच्या किमती समजतील का? साधारण काय किंमत? या लिमिटेड एडिशन जे आहेत हे जवळपास एक 450 रुपये मीटर पासून हे फॅब्रिक आहेत आणि 450 550 मीटर पर्यंत हे आहे. पण हे एकदम लिमिटेड मध्ये आहेत. पण हे असं आहे ना की जे बघून 100% ग्राहकाला आवडेल. आपल्याकडे त्याच्यामध्ये ग्रासच्या मॅट पण उपलब्ध आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर ग्राहकांना वाटेल की मला टेबलसाठी काय पाहिजे आहे, मला वरती आपल्या घरामध्ये कोकणामध्ये मोठ्या प्रकारचे हॉल असतात ज्याला आपण लोटा म्हणतो, तर त्यासाठी मला काय झालर, तर त्यासाठी त्या झालर पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यानंतर या टेबलच्या झालर पण आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर आपल्याकडे वेल्वेटमध्ये कलेक्शन आहे आणि लोकांना जे आवडतात ते येलो कलर आहे, ऑरेंज कलर आहे, डार्क रेड कलरमध्ये आहे, पिंक कलर आहे, पुन्हा ऑरेंज, हे थोडं फॉईल प्रिंटिंगमध्ये वेल्वेट और फॉईल प्रिंटिंग, येलो कलर, रेड. त्यानंतर हे थोडं दुसऱ्या फॅब्रिकमध्ये हे फॉईल प्रिंटेड जे म्हणतात ते आहे. त्यामध्ये वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन आम्ही आणलेले ग्राहकांना. म्हणजे ज्याला जसं आवडेल, ज्याचा ज्या प्रकारचा बॅकड्रॉप आहे त्या प्रकारे तो टेबल झालर वापरू शकतो. टेबल झालर म्हणाल तर ती 3 फूट त्याची उंची आहे. ही जर तुम्ही बघाल तर असं तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो मी.
ही टेबल झालर आहे. याची 3 फूट उंची आहे आणि लांबीला 10 फूट येईल. 3 फूट उंची आणि लांबीला 10 10 फूट फूट आहे. येईल. ओके. याच्यामध्ये काही आमच्याकडे 14 फुटांमध्ये पण काही गोष्टी अवेलेबल आहे. एखादं टेबल जर मोठं असेल तर ते पण आपण ग्राहकापर्यंत. काय किंमत आहे याची? याची किंमत आहे जवळपास आपल्याकडे 950 पासून स्टार्ट आहे. अच्छा. वेल्वेट आहे आणि 950 स्टार्ट, म्हणजे ही वेल्वेट मध्ये 950 स्टार्ट. बाकी आपल्याकडे फॉईल प्रिंटिंग मध्ये 550 पासून स्टार्ट होते. ओके. वेल्वेटची जरा म्हणजे थोडंसं कॉस्टली मटेरियल आणि आणि ते वर्क केलेलं आहे, एकदम त्यामुळे अट्रॅक्टिव्ह आहे. attractive आहे. हो, सुंदर आहे. तर मी जसं म्हटलं की तुमचं फॅब्रिक आहे त्यामध्ये आपण काय काय कलर वापरतोय आणि काय प्रिंट आहे त्यानुसार त्याची कॉस्ट बदलत आहे. पण झालरमध्ये 550 पासून स्टार्ट खरंच आहे. तो केशरी कलर अगदी गुठाव दिसतो, एकदम छान बरोबर. वाटतं. याच्यामध्ये तुम्ही केसरीमध्ये बघाल तर आपल्याकडे ही पण असा पॅटर्न पण आपल्याकडे अवेलेबल आहे. हो, तो पण त्यानंतर आहे. फॉईल प्रिंटिंग मध्ये पण आपले ऑप्शन आहेत. म्हणजे तो वेल्वेटचा आणि हा फक्त हा पण वेल्वेटच आहे, वेल्वेटच आहे फक्त का? वेगळ्या प्रकारची प्रिंट आहे त्याच्यामध्ये. अच्छा. पडद्यानंतर आपण झालर बघितली, त्यानंतर लोकांना जे हवे असतात ते म्हणजे निरनिराळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा. तर आपल्याकडे 4 फुटापासून 6 फुटांपर्यंत निरनिराळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये फुलांच्या माळा आहेत. तुम्ही बघाल की इतकं जबरदस्त कलेक्शन आम्ही इथे ठेवलेलं आहे निरनिराळ्या प्रकारात, निरनिराळ्या कॉम्बिनेशन मध्ये. म्हणजे रेड कलर, ऑरेंज कलरचा गोंडा असेल तुमचा, त्यामध्ये येलो फ्लॉवर आहे, पिंक कलर फ्लॉवर आहे, त्यानंतर रेड कलरमध्ये फ्लॉवर आहे, मोगरा आणि पिवळ्या कलरमध्ये गोंडे आहेत. म्हणजे खूप प्रत्येक पॅटर्न मध्ये आम्ही 3-4 कलरचं कलेक्शन ठेवलेलं आहे. यामध्ये तुम्ही रेड कॉम्बिनेशन आहे, मग तुम्ही असे ऑल्टरनेट कलर वापरून पण तुम्ही कॉम्बिनेशन करून वापरू शकता. पिंक कलरमध्ये आहे, परत हे वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे आहेत. ग्रीन कलरमध्ये पण आम्ही ऑप्शन ठेवलेला आहे, रेड आणि येल्लो. म्हणजे तुम्ही बघाल तर हे पूर्ण वेगळा कॉम्बिनेशन ठेवला मोठ्या ह्याच्यामध्ये. जर एखाद्याला मंडपीला लावून काही सजवायचं असेल तर हे छोट्यामध्ये पण आम्ही कॉम्बिनेशन ठेवलं आहे. जसं रेड ग्रीन कॉम्बिनेशन आहे, हे नवीन आम्ही हे घेऊन आलो. ते हे गोल्ड कलरचे बॉल त्याला लावले आहेत, ह्या रिंग्स आहेत आणि याला खाली ही छोट्या छोट्या घंटा आहेत. तर ते एकदम म्हणजे असं वेगळा लुक देईल तुमच्या पूर्ण सजावटीला. आणि याच्यामध्ये पण बरेचसे पॅटर्न. याची किंमत काय दादा? याची जवळपास आपली 100 रुपयापासून स्टार्ट होते. ओके. आपल्याकडे 180-200 पर्यंत आपल्याकडे फुलांच्या माळा. याची पुढे सगळ्या 180-200 पर्यंत आपल्याकडे उपलब्ध आहे. व्यवस्थित सांगा ते. या सगळ्यापासून असं हात लावा त्याला इकडे. आता जर तुम्ही हे बघाल तर इकडनं आपली सुरुवात होते 100 रुपयापासून आपल्याकडे 120, 140, 150 पासून 180 पर्यंत आपल्याकडे फुलांच्या माळा उपलब्ध आहे. 100 ते 200च्या रेंज मध्ये एवढ्या सुंदर माळा आपल्याला उपलब्ध आहेत दुकानामध्ये. अच्छा दादा, झुंबर मला दिसत आहेत वरती आणि छान वेगवेगळे रंग आहेत, रंगसंगती आहे, लाईट्स मस्त आहेत. काय साधारण या झुंबरची कल्पना आहे तुमची? आम्ही गेल्या वर्षी सुरुवात केलेली आम्ही क्रिस्टलच्या झुंबर पासून. त्यानंतर लोकांकडनं आम्हाला इतका सुंदर रिस्पॉन्स यायला मिळाला, तर त्यामुळे आम्ही ठरलं की एक पायरी पुढे जाऊन आपण अजून काही चांगल्या लोकांपर्यंत आणू शकतो. तर त्यासाठी आम्ही ह्या वेळेला ही युनिक झुंबर्स लोकांसाठी घेऊन आलो, जे आपण मंडपीलाही वापरू शकतो किंवा तुमच्या हॉलमध्ये तुम्ही सेंटरला पण हे वापरू शकता. त्याच्यामध्ये तुम्ही कॉम्बिनेशन बघाल तर हे आपली एलईडी झुंबर्स आहेत. यातले काही झुंबर्सला रिमोट आहे, त्यानंतर त्याला ब्लूटूथ स्पीकर आहे आणि हे प्रत्येक कलरमध्ये, प्रत्येक झुंबरमध्ये कलर चेंजिंग ऑप्शन्स आहेत. तुम्ही याची कलर चेंज करता. तुम्हाला जर बघायचं तुम्हाला मी हा दाखवतो झुंबर. हा झुंबर तुम्ही बघितलात. आता हा तुमचा व्हाईट कलर आहे, हा वॉर्म व्हाईट कलर झाला. अरे वा, नॅचरल व्हाईट कलर झाला. याला परत ब्लूटूथ स्पीकर आहे. तुम्ही त्याला तुमच्या मोबाईलवरनं ब्लूटूथ कनेक्ट करा. गणपती बाप्पाच्या मंडपीला लावला तुम्ही गणपती बाप्पाचा मंत्र, गणपती बाप्पाच्या आरत्या, गणपती बाप्पाची भजनं हे तुम्ही प्ले करू शकता. इतकं सॉफ्ट म्युझिक आणि पूर्ण घरामध्ये बाप्पा आल्यानंतर जे आल्हाददायक वातावरण आहे त्याला द्विगुणित करतील अशा गोष्टी आम्ही इथे लोकांपर्यंत. झुंबरमध्ये आपल्याकडे बरेचसे ऑप्शन्स आहेत. त्याच्यामध्ये हे रोटेटिंग मध्ये फीचर आहेत, हे क्रिस्टलवाले आहेत. प्रत्येकाला ह्या पॅटर्नमध्ये रिमोट कंट्रोल आहे, ते तुम्ही कलर चेंज करू शकता. हे पुढचे पण कलर चेंजिंग ऑप्शन आहे, त्यामध्ये पिंक आहे, ब्लू आहे, गोल्डन आहे आणि इतकी सुरेख दिसतात. हे स्टँड अलोन जे म्हणतात नुसते हँगिंग मध्ये हे प्रकार आहेत, असे आहेत. हे सॉफ्ट एकदम म्हणजे कलर चेंजिंग ऑप्शन मध्ये हे आहेत. रोटेटिंग मध्ये तुम्ही ऑप्शन बघू शकता. ज्यांना काही जास्त काय म्हणतात ना, असं एकदम जास्त भडक असं नको असेल तर हे सोबत जे हँगिंग पीस आहेत हे तुम्ही लावू शकता. त्याच्यामध्ये पण कलर चेंज करता येतो. त्यानंतर हे तसे झाले. आणि ह्यात जे लोकांना जास्त आवडत आहे तो प्रकार आपल्याकडे हा जो इथे दिसतोय हा झुंबर, ह्याला क्रिस्टल आहे, ह्याच्यामध्ये कलर चेंजिंग आहे आणि हे कंटिन्युअस रोटेट होत असतं. एक वेगळ्या प्रकारचा लुक येतो त्याने. त्यानंतर त्याच्या बाजूला जो बघाल हा गोलमध्ये दिसतोय तुम्हाला, हा क्रिस्टलमध्ये आहे. आणि ह्या प्रत्येक झुंबरला वेगळी अशा लुक आहे. काहींमध्ये ब्लूटूथ कॉम्बिनेशन आहे, स्पीकर आहेत, प्लस काही काही झुंबरला तुम्ही चेन दिलेली आहे आम्ही, म्हणजे तुम्ही हवं जाणारे भिंतीला माउंट करू शकता किंवा तुम्ही चेनने तुम्ही खाली सोडू शकता. तर ग्राहकांची खूप पसंती मिळते झुंबरला. बरेचसे ग्राहक म्हणतात की जे आपल्या कोकणामध्ये जी बाप्पाची जी आपण आरास करतो, बाप्पाच्या डोक्याच्या वरती जी मंडपी असते त्या मंडपीची शोभा ही झुंबर
100% करू शकते आणि 100% करतील आणि लोकांना ते आवडत आहे. काय साधारण दर आहेत या झुंबर? याची सुरुवात आपली 2000 स्टार्ट होते की आमच्याकडे एक 7,500-8 हजारापर्यंत झुंबर आमच्याकडे उपलब्ध आहे. 2000 याच्यानंतर जी काही वेगळ्या प्रकारच्या लाइटिंग्स लागतात, जे आपण तोरणं वापरतो किंवा झालर वापरतो, LED झालरमध्ये आमच्याकडे प्रकार आहेत, ह्या गोष्टी आम्ही ग्राहकांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. ओके. इथे सुद्धा काही तोरणं आहेत, छान वाटतात एकदम फुलांमध्ये. ही काही चायना मेड आहे? नाही, ही बऱ्यापैकी सगळी आपले इंडियन मटेरियल आम्ही घेऊन आलो. चायनीज मटेरियल आम्ही काही ठेवण्याचा प्रयत्न नाही केला. व्हेरी गुड. आणि ही जी तुमची जी तोरणं आहेत ना, ही तोरणं तुम्ही तुमच्या मंडपीला वापरू शकता आणि तुमच्या मंडपीची शोभा इकडनं वाढेल. याच्यामध्ये अजून आपल्याकडे तुम्ही बाहेर जर बघितलं तर गेटजवळ पण आपण काही ऑप्शन ठेवले आहेत, जे तुम्ही हे स्वतः आम्ही ना गेल्या वर्षी हे सगळे आम्ही आमच्या घरातल्या गणपतीची सजावट आम्ही त्या प्रकारे केली आणि ही फुलं वापरली. अत्यंत सुरेख आणि असं वेगळ्या प्रकारचा लुक तुम्ही त्या मंडपीला त्या फुलांचा वापर करून देऊ शकता. काय साधारण किमती आहेत त्या? याची जवळपास आपल्याकडे एक 300 रुपयापासून स्टार्ट आहे, 500 रुपयापर्यंत आपल्याकडे तोरणं वेगवेगळ्या प्रकारची उपलब्ध आहे. याच्या व्यतिरिक्त तुम्ही जर बघाल तर आपले लांबण दिवे आहेत. सिंगल लांबण दिवा आहे, डबल लांबण दिवामध्ये पण आपल्याकडे ऑप्शन्स आहेत. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याकडे LED स्ट्रीप आहेत, म्हणजे त्यामध्ये व्हाईट कलर असो, वॉर्म व्हाईट कलर आहे, पिंक कलर आहे, आईस ब्लू कलर आहे, ऑरेंज कलर आहे. तर प्रत्येक कलरमध्ये आम्ही LED स्ट्रीप ठेवल्या आहेत. परत तुम्ही जर बघाल तर ही आम्ही डिस्प्ले एक LED स्ट्रीप ठेवली मल्टी कलरमध्ये. तर मल्टी कलरमध्ये पण आपल्याकडे LED स्ट्रीप उपलब्ध आहे. आता ह्या मल्टी कलरमध्ये आपला 5 मीटरचा पूर्ण एक रोल येतो आणि बाकी सिंगल कलरमध्ये ग्राहकाला ज्या प्रकारे हवी 1 मीटर 2 मीटर त्याप्रमाणे ग्राहक घेऊ शकतो. एकाच दुकानात सगळं काय मिळतं असं म्हणतात. तर ह्या दुकानात काय नाही, तर गणपती गजाननाच्या चतुर्थीसाठी लागणारे सगळे सजावटीची गोष्टी असतच, त्याचबरोबर इलेक्ट्रिकच्या गोष्टी सुद्धा या दुकानात उपलब्ध आहेत. काय काय आता आपण स्वप्नील दादाकडून जाणून घेऊया. स्वप्नील दादा, आपण आता सगळे पडदे आणि फुलं वगैरे सगळं पाहिलं. आता आपल्याकडे इलेक्ट्रिकच्या लाईट्स ज्या आहेत त्या पण बघितल्या मी आहेत. तर अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत, काय काय उपयोगाच्या आहेत ते जरा सांगायला. आता सुरुवात करूया आपण LED फ्लडलाईट पासून. गणपती बाप्पा आले की सगळे चाकरमानी मुंबईवरून गावी येतात, सगळ्यांचे सर्व कुटुंब येतात. बऱ्याचदा गावाकडे सगळ्या ठिकाणी तेवढं प्रकाशमान नसतं, त्यामुळे लोक बऱ्याच ठिकाणी LED फ्लडलाईट यूज करतात. तर त्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही स्वतः LED लाईट घेऊन आलो. आमचे LED लाईट्स आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर सोबत काम करून आणतो, त्यामुळे त्यामध्ये क्वालिटी आहे, त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारचं मटेरियल यूज केलेलं आहे, त्याची आम्ही पूर्ण गॅरंटी देतो. तुमच्याच नावाचे आहेत, शुभ लाभ लाईट. बरोबर. मी जसं म्हटलं की आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करून घेतो. तर त्यामध्ये तुम्ही बघाल तर आमच्याकडे 30 वॉटमध्ये फ्लड लाईट आहे, 60 वॉटमध्ये फ्लड लाईट आहे, 120 वॉट 120 वॉटमध्ये आहे, 240 वॉटमध्ये फ्लड लाईट आहे. त्यानंतर जर स्ट्रीट लाईट हवे असतील तर आपल्याकडे 24 वॉटमध्ये स्ट्रीट लाईट आहे, 50 वॉटमध्ये स्ट्रीट लाईट आहे. आणि याच्यामध्ये हे व्हाईट कलर असो किंवा वॉर्म व्हाईट असो, जसं ग्राहकाची रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपण त्यांना हे फ्लड लाईट देऊ शकतो. हे सर्व फ्लड लाईट हे IP66 आहेत, म्हणजे तुम्ही हे आउटडोर म्हणजे बाहेर तुम्ही पावसाच्या पाण्यामध्ये वगैरे तुम्ही युज करू शकता. अरे वा, याचा काहीही प्रॉब्लेम नाही. वॉटरप्रूफ आहे. होय, म्हणजे पावसाच्या पाण्यात काही टेन्शन नाही. IP66 आहे, तर त्यामुळे तुम्ही ह्याला आरामात तुम्ही पावसाच्या पाण्यामध्ये हे तुम्ही आउटडोरला युज करू शकता. काय रेंज आहे त्याची, म्हणजे दर काय आहेत त्याचे? जवळपास एक 500-600 रुपयापासून स्टार्ट आहे. ओके. तुम्ही घ्याल तसे पुढे 2,500-3,000 पर्यंत तुम्हाला वेगळ्या प्रकार. त्यानंतर गणपतीच्या डेकोरेशनसाठी आपल्याला जे लागतात ते एक्सटेन्शन बोर्ड, जिथे आपण बरीचशी तोरणं लावतो, अजून काही स्पॉटलाईट झुंबर वगैरे कनेक्ट करतो, त्यासाठी आपण 2 प्रकारचे एक्सटेन्शन बोर्ड पण घेऊन आलो आहोत. हे एक आहे, हे एक आहे. आणि तुम्ही एक्सटेन्शन बोर्ड वापरून तुम्ही तुमचं जे काय म्हणतात ना एकदम सेफ्टी एन्श्योर करू शकता. साधी न वापरता चांगल्या क्वालिटीची तुम्ही एक्सटेन्शन बोर्ड वापरू शकता. ओके. त्याच्यानंतर पुढे मला लाईट्स बघायला मिळतात. बरोबर. ह्या आपण लोहर चाळीत वगैरे बघतो तसे सुंदर लाईट्स आहेत. बरोबर. साधारण 50 आणि 100ची माळ असते ना ही तोरणाची. आपल्याकडे तोरण आहेत, सिरीज आहेत हे. त्यानंतर 100-200 त्याप्रमाणे तुमच्याकडे सिरीज आहे. तुम्ही जर हे बघाल तर आपल्याकडे हे रनिंग पट्टा पण आपल्याकडे उपलब्ध आहे. त्यानंतर LED स्ट्रिप्स तुम्हाला म्हणतात त्या वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याकडे LED स्ट्रिप्स आहेत. म्हणजे तुम्ही व्हाईट कलर घ्या, वॉर्म व्हाईट घ्या, पिंक घ्या, आईस ब्लू घ्या, तर सगळ्या कलरमध्ये आम्ही हे ठेवले. त्यानंतर आपण LED बल्ब पण घेऊन आलो जे ग्राहकांना लागतात. त्याच्यामध्ये आपल्याकडे LED बल्ब आहेत, LED ट्यूबलाईट आहेत, क्रॉम्प्टनचे आहेत. किती वॅटचे आहेत ते? 9 वॉटचा आहे, 12 वॉटचा आहे. जनरली हे जास्त वापरले जातात, ते आम्ही ग्राहकांना ठेवले. आपल्या ही जे तोरणं आहेत त्याची किमती काय आहेत? 100चं जे आहे त्याची किंमत आपलं जवळपास एक छोटी जी साईज आहे ती 350 रुपयापासून स्टार्ट होते. ती 600, 700, 800 रुपयापर्यंत सिरीज मध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे. जसे तुम्ही नंबर ऑफ लाईट्स घ्याल त्याप्रमाणे त्याची किंमत असते. बऱ्याचदा काय होतं की याच्यामध्ये जी वायर यूज केली ती साधी वायर, आपले महाराजा वायर म्हणतात, ती महाराजा वायर यूज केली, चांगल्या प्रकारची वायर आहे. बऱ्याचदा ठिकाणी काय होतं की लोखंडाच्या तारांमध्ये यूज केलेल्या असतात, त्या तारा गंजतात, वायर तुटतात आणि त्या ह्या होतात. ही प्रत्येक गोष्ट रिपेअर होऊ शकते. अच्छा. तर एक चांगल्या प्रकारची तोरणं आम्ही ती पण माफक दरामध्ये. तर ह्या सगळी आम्ही जी आणलं ती प्रोडक्ट सगळी क्वालिटी प्रोडक्ट आहेत आणि ही सगळी रिपेअरेबल आहे. म्हणजे ग्राहकांना जरी घेतलं
उद्या कधी काय प्रॉब्लेम आला तुम्ही ही रिपेअर करू शकता. अच्छा. तर तुम्हाला हवे असेल बाप्पासाठी जे आपल्याला स्पॉटलाईट लागतात, तर ते स्पॉटलाईट आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये व्हाईट कलरमध्ये आपल्याला स्पॉटलाईट आहे, वॉर्म व्हाईटमध्ये आपल्याकडे स्पॉटलाईट आहे, त्यानंतर आपल्याकडे मल्टी कलरमध्ये स्पॉटलाईट आहेत. तर तुम्ही जशा प्रकारे तुमचं डेकोरेशन असेल, तुम्हाला ज्या प्रकारची तुमची गरज आहे त्या प्रकारे स्पॉटलाईट पण बाप्पासाठी आपण इथे उपलब्ध केलेले आहे. आणि ह्यावेळेस स्पेशली तुम्ही बघाल तर बऱ्याच स्पॉटलाईटला ना टोपी वगैरे नसतात. ग्राहक येतो, त्याचा धोडा, त्याला टेप मारा, हे न करता आम्ही असे स्पॉटलाईट आणले की डायरेक्ट प्लग अँड प्ले. तुम्ही हे सेट करा खाली, याला इथे तुम्ही सेट केलं, फिक्स केलं, तुम्ही ह्याला हवं तुम्ही मूव्ह करू शकता. टोपीन आपल्या सॉकेटमध्ये प्लग केली, काम तुमचं झालेलं आहे. ओके. अशा प्रकारचे प्रोडक्ट आम्ही मेड इन इंडिया असे सगळे प्रॉडक्ट बघायला मिळाले. आता मला तुमच्याकडे थोडीशी खरेदी करायची आहे आणि हे सगळं मला तुम्ही कसलंही कन्सेशन न देता ते त्या किमतीने द्यायचं जी तुमची किंमत आहे मुळकत. आणि ज्यांना जर तुम्हाला कशामध्ये सूट द्यायची असेल तर हा व्हिडिओ बघून जे माझं नाव सांगून तुमच्याकडे येतील, नक्की जर त्यांनी सांगितलं की आरमारी मराठा चॅनलवरती तुमचा व्हिडिओ पाहिला तर तुम्ही त्यांना मात्र सूट द्या, एवढीच तुम्हाला माझी विनंती आहे. 100%. तर मला ना 100च्या 2 मला 100ची 2 आणि ते वेगवेगळे कलर आहेत ना दादा, ते मल्टी कलर मध्ये द्या. आणि एक स्पॉटलाईट मला द्या मल्टी कलरची. ओके, ठीक आहे. आता मी ज्या उद्देशाने या दुकानापर्यंत इलो होते, म्हणजे मला खरेदी करूचीच होती, तोरणा घेऊची होती, परत मला एक हॅलोजन घेऊचं होतं, त्याचप्रमाणे एक स्पॉटलाईट घेऊची होती. तर आता अनायासे एवढा सुंदर सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर म्हटलं आपण हाही घ्यायचीच आपणाक. तर त्यामुळे आता मी खरेदी केलंय 2 तोरणा 100चे आहेत ना दादा? 100 बल्बाची 2 तोरणं आहेत. हा मल्टी आहे ना, स्पॉटलाईट आहे. हा स्पॉटलाईट आहे. आणि हा एक मी हॅलोजन घेतलाय माझ्या कुंपणात लावण्यासाठी. आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुमका दाखवत आलं ह्या सगळ्या लावलेला. तर अशा सगळ्या गोष्टी घेतल्या. साधारण याची किंमत काय पडली दादा? याची किंमत 600 रुपये. ओके. सिरीजची. स्पॉटलाईटची आपली 400 रुपये किंमत आहे. ओके. आणि याचा 900 रुपये किंमत आहे. बरं, ठीक आहे. सगळी टोटल मला सांगा, मी जीपे केला तर चालेल ना? चालेल. ओके, मला टोटल सांगा. मी 2 तोरणा घेतले, 600 प्रत्येकी किंमत आहे. त्याचप्रमाणे हे स्पॉटलाईट घेतले जी मल्टी कलर आहे. आणि मी ही LED फ्लड लाईट घेतलंय जी 60 वॅटची आहे, IP66 मेक इन इंडिया, चायना मेड नाही, त्यामुळे इंडिया मेड आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी घेताना समाधान वाटलं कारण आणि एका मराठी माणसाकडून ही खरेदी करतोय, ह्या जास्त मोठा समाधान आहे. धन्यवाद स्वप्नील दादा. आपल्याला आता किती पेमेंट करायचं तुम्हाला? तुमचं बिल झालंय माझं 2499. आणि हा स्वप्नील दादाचा स्कॅनर आहे. ओके, 24 नाही, राऊंड फिगर करतो. 2500. आलं ना गावकर साहेब? येस. चला, खूप सुंदर माहिती दिलीत स्वप्नीलदा. आणि खरंच एका छताखाली एवढ्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत आणि विस्तृतपणे आपल्याला तर बघता येतील तुम्हाला ग्राहकांना. मायबाप रसिको हो, तुम्ही नक्की या ठिकाणी आलात तर तुम्ही ज्या वस्तू घेऊन जाल त्या समाधानकारकच नक्की असतील. कारण एवढं सगळं नीटनेटकं आणि एवढं सुंदर विश्लेषण दादांनी केलं आहे की प्रत्येक गोष्टीबद्दल तुम्हाला माहिती दिली आहे. तर खरंच या दुकानाला एकदा नक्की आवर्जून भेट द्या चतुर्थीच्या आधी. आणि तुम्हाला हवी असलेली सजावट या दुकानातून घेऊन जा. सुंदर दुकान आहे आणि नीटनेटकेपणा आहे दुकानामध्ये. आणि तशा सगळ्या वस्तू अगदी माफक दरात आहेत अशी माझं मत आहे. कारण काय होतं मित्र, बऱ्याचशा लोकांचं काय होतं की अमुक गोष्ट इकडे स्वस्त मिळते, पण क्वालिटी किंवा त्या गोष्टीचा दर्जा जो असतो तो आपण त्या दुकानात गेल्यानंतरच आपल्याला कळतो. म्हणजे चायना मेक आणि इंडिया मेक याच्यामधला कसा फरक आहे तसाच किमतीमध्ये फरक असतो. चायनाची वस्तू आपल्याला 100 रुपयात मिळते, पण किती दिवस टिकेल त्याची गॅरंटी नसते. परंतु आपल्या इंडियन मेक जी गोष्ट असेल ती खरोखरच टिकाऊ असते. थोडे पैसे जास्त असतात कारण ती टिकाऊ असते म्हणून. मायबाप रसिक हो, कसं वाटलं हे व्हिडिओ गणरायाच्या सजावटीचं? एका मराठी माणसान ग्रामीण भागामध्ये येऊन एवढा मोठा दुकान थाटणं आणि त्या मराठी माणसाची दूरदृष्टी या सजावटीबाबतची या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितली. ह्यो व्हिडिओ तुमका नक्की आवडतलो. पण तुमका जर सजावटीचे जे वस्तू आपण या दुकानात बघितले ते हवे असतील तर या दुकानात नक्की भेट द्या. या दुकानात येऊन तुम्ही ते खरेदी करा, त्याच्यावर तुमका नक्की काहीतरी सूट मिळातच. असं हे सुंदर दुकान आज बघून तुमका नक्की आवडलं असतं. ह्या व्हिडिओक लाईक व शेअर करून आरमारी मराठा ह्या तुमचा चॅनल तुम्हीच सबस्क्राईब करा ही तुमका विनंती असा. मायबाप रसिको, धन्यवाद. जय हिंद.